नमस्कार. ओपाइन ग्रुपच्या या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आपण नेहमीच अनेक वेगळे प्रकल्प किंवा आयाम कव्हर करत असतो. मला मुख्यतः हे सांगायचं आहे की जर का ह्या ॲक्टिव्हिटीजच झाल्या नाहीत तर आपल्याला प्रोसेसेस कळणार नाहीत, त्याच्यामागे ती संकल्पना कशी चालते हे कळणार नाही, त्याच्यामध्ये डेटा कसा जनरेट होतो ते कळणार नाही, त्यामुळे ॲनालिसिस होणार नाही. तर प्रत्येक वेळेला आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की IT इज एनेबलर टू बिझनेस. आणि नेमके वेगळे बिझनेस कुठले आहेत ते आपण बघून घ्यायचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण मेडिकल फील्डकडे वळणार आहोत. हो, मेडिकल फील्ड हे अख्खं एक क्षेत्रच आहे. त्याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने काम चालतं, आपण त्यात कसे सहभागी होऊ शकतो, हे आपण आज बघूयात. आणि त्यासाठी आपल्याकडे आज बाळासाहेब देवरस रुग्णालय याची टीम आली आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सियार. धन्यवाद. कसे आहात तुम्ही सगळे? ऑल वेल. नमस्ते. आज मी तुमची ओळख करून देतो. आधी आज आपल्याकडे डॉक्टर प्रवीण दबडगाव आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. हे मूलतः पश्चिम महाराष्ट्र क्षेत्राचं संघाचं काम आपल्याकडे आहे. बरोबर. डॉक्टर बहार कुलकर्णी, तुम्ही नवले कॉलेजमध्ये शिक्षक आहात आणि अनेक वर्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेले 20 वर्षापेक्षा जास्त काम करत आहात. आणि CR कुलकर्णी, नमस्कार. टाटा कंपनीमध्ये मॅनेजमेंट फील्डमध्ये तुम्ही आहात. आमच्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी आम्ही खूपच ह्या अनौपचारिक गप्पा असतात. माझ्याकडनं काही राहिलं असेल तर तुम्ही एखादी तुमच्याबद्दलची ओळख जर का थोडी करून दिली आमच्या व्ह्युअर्सला तर प्लीज. तुमच्यापासून सुरू करू. माझं नाव डॉक्टर प्रवीण दबडगाव. मी मूळचा पुण्यातलाच आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे त्याचा पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा कार्यभार माझ्याकडे गेल्या जवळजवळ 9 वर्ष जबाबदारी आहे. तसं पुण्यातलाच असल्यामुळे लहानपणापासून संघ शाखेत गेलेला कार्यकर्ता असल्यामुळे अनेक जबाबदाऱ्या घेत काम करत आलेले आहे. आता अलीकडच्या काळामध्ये पुणे सातारा रोडवरती कापूरहोळ नावाचं एक गाव आहे. त्या ग्रामीण भागामध्ये गेले जवळजवळ 42 वर्ष मी प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो आहे मेडिकलची. आणि त्याच्यामुळे तिथल्या अनेक ग्रामीण लोकांचं राहणीमान कसं असतं, लोक कशी राहतात याची माहिती पण आत्ता अलीकडच्या काळामध्ये भरपूर मला मिळालेली आहे. अरे वा, मस्त. नमस्ते. मी डॉक्टर बहार कुलकर्णी. माझं वैद्यकीय शिक्षण BJ वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथून MBBS आणि MSc डिग्री घेतली मी. आणि गेल्या 20 वर्षापासून मी पुण्यामध्ये सर्जन म्हणून कार्यरत आहे. बरं. त्याचप्रमाणे नवले हॉस्पिटल मेडिकल कॉलेज जे आहे तिथे मी सर्जरी विभागामध्ये प्राध्यापक पण आहे आणि शाश्वत ग्रुप ऑफ हॉस्पिटल जो आहे त्याच्यामध्ये संचालक म्हणून काम करतो. बाळासाहेब देवरस रुग्णालयाचा जर आपण विचार केला तर त्यासाठी जो एक ट्रस्ट स्थापन केला आहे त्याच्यावरती विश्वस्त म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. सुंदर. माझं नाव CR कुलकर्णी. ओळख करून दिल्याप्रमाणे टाटा ग्रुपमध्ये गेले 32 वर्ष नोकरी करतो. ह्याच कंपनीमुळे बऱ्याच वेळेला देश आणि विदेशामध्ये नोकरी करायची संधी मला मिळाली. लौकिक अर्थानं इंजिनियर हे शिक्षण झालं, मग मॅनेजमेंट आणि गेले 20-25 वर्ष कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, सेल्स अँड मार्केटिंग आणि कमर्शियल अशा या विषयामध्ये मी कार्यरत आहे. आता मला आणि आमच्या व्ह्युअर्सला हा प्रश्न पडला आहे की नेमकं वैद्यकीय फील्डमध्ये एवढे वेगळ्या प्रकारची लोक कशी काय बाबा लागतात किंवा असतात, आणि ते आपण हळूहळू आज गप्पातनं जाणून घेऊ. प्रारंभी डॉक्टर तुम्हाला मी प्रश्न विचारतो की संघ तुम्ही आता उल्लेख केला आणि सामाजिक काम आणि एकदम वैद्यकीय क्षेत्र हे खूप भिन्न वाटलं जरा ऑनेस्टली की काय याचा एकंदरीत संबंध कसा आहे. तर संघ या संस्थेमधनं सामाजिक काम आणि नेमकं डॉक्टर तुम्ही आहात, पण हे बाळासाहेब देवरस रुग्णालय हे कसे काय संकल्पना आहे, सगळ्या खूप वेगळ्या गोष्टी वाटल्या, तर हे सगळं एकत्र जर करता आलं तर प्लीज. एकतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सेवा करायची आहे ती संबंध देशभरामध्ये 1.5 लाखच्या वरती सेवा कार्य चालू आहेत. ती प्रामुख्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात. अलीकडच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं तर आरोग्य क्षेत्रामध्ये काम करण्याची आवश्यकता वाटली म्हणून ठिकठिकाणी त्या स्थानिक संघाच्या स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी हॉस्पिटल्स पण सुरू केलेली आहेत. बरं. त्याच्यामुळे मेडिकल फील्डमध्ये पण आता संघाचे कार्यकर्ते स्वयंसेवक उतरलेत की अनेक कार्यकर्ते हे डॉक्टर झालेले पण आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये असं असतं काहीतरी की समाजाची आपण सेवा करावी. आणि सगळे जे डॉक्टर असतात प्रामुख्याने त्यांना मनामध्ये सेवाच असते. ठीक आहे, संघातच जायला लागतं असं काही नाही. त्याच्यामुळे प्रत्येक डॉक्टरांच्या मनातली जी सेवा आहे
ती प्रत्यक्षात आपण एकत्र कशी आणू शकतो अशा विचारातनं जरा थोडा आम्ही विचार केला. बर. प्रामुख्याने एकतर डॉक्टर अशोक काका कुकडे हे जवळजवळ गेल्या 50 वर्षापासून लातूरमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. पुण्यातनं डॉक्टर तिकडे गेले आणि काही नसताना प्रॅक्टिस सुरू केली. असे असंख्य डॉक्टर जे आहेत ते अशा प्रकारच्या ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी वैद्यकीय सेवा सहजपणे मिळू शकत नाही अशा ठिकाणी अनेक कार्यकर्ते स्वयंसेवक गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला. आम्हाला त्यांना असं वाटलं की पुण्यामध्ये अशा प्रकारचं एक सेंटर होऊ शकतं का, तर होऊ शकतं असं वाटलं. कारण की एवढी मोठी मनुष्य शक्ती आपल्याकडे असल्यामुळे, याला मानव शक्ती ज्याला आपण म्हणतो का मनुष्यबळ, तर ते आपल्याकडे असल्यामुळे, प्रामुख्याने मनुष्यबळ आपल्याकडे असल्यामुळे आपण आपल्याला कुठल्या प्रकारची माणसं कार्यकर्ते मिळू शकतील असा विश्वास संघ कार्यकर्त्यांकडे असल्यामुळे एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये आम्ही शिरण्यासाठी सगळेजण तयार झालो. बरं. प्रामुख्याने अनेक गोष्टींचे मध्ये कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांचे अनेक नातेवाईक म्हणा किंवा अनेक जवळचे मित्र म्हणा हे ग्रामीण भागातून पुण्यामध्ये येण्याचं खूप प्रमाण होतं आणि त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट जी आहे ती जर मिळाली तर ते लवकर बरे होतील असं वाटायला लागलं. प्रामुख्याने संवाद जो लागतो पेशंटबरोबर असायला, तर तो संवाद करणारे अनेक स्वयंसेवकसुद्धा संघामध्ये असल्यामुळे कदाचित आपल्याला अजून वेगळी सेवा देता येईल का, कारण की पेशंट्सना संवाद हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असते. त्यांनीच निम्मा आपला पेशंट तो बरा होतो. तर असा विचार करून आम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये प्रामुख्याने प्रवेश केला. खूपच छान. मला सांगा, आता पुणे खूपच मोठं आहे, हे नेमकं हॉस्पिटल आपण जे सुरू करणार आहोत ते कुठे आहे आणि तिथेच का, म्हणजे पुण्याची भौगोलिक स्थिती कशी आहे? आणि अजून एक प्रश्न म्हणजे बाळासाहेब देवरस म्हणजे कोण आणि तेच नाव का दिलं आपण? बरोबर. एकतर पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल्स चालतात. सगळे हॉस्पिटल्स उत्तम चाललेले आहेत आणि उत्तम सेवा पण देत आहेत. परंतु पुण्यातला जो पूर्व भाग जो आहे की ज्याला आपण हडपसर भाग जो म्हणतो किंवा येरवडा भाग म्हणतो किंवा प्रामुख्याने हडपसर भाग, त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणारा ग्रामीण भाग, त्याच्यामध्ये भोर, पुरंदर, वेल्हा, त्याच्यानंतर बारामती असा ग्रामीण भाग खूप मोठा आहे. त्याचबरोबर बोबगाव जे आहे जे म्हणजे बोबदेव घाट या परिसरामध्ये खूप मोठी वस्ती पण अलीकडच्या काळामध्ये वाढते. त्याला आपण कोंडवा परिसर म्हणतो, त्या परिसरात पण ही वस्ती वाढते. तर त्या परिसरामध्ये कुठल्याच प्रकारची मेडिकल ट्रीटमेंट मिळण्यासाठी काही मोठी हॉस्पिटल्स नव्हती. जी हॉस्पिटल्स होती ती छोटी हॉस्पिटल्स होती. त्याच्यामुळं काही स्पेशलायझेशन असणारी काही तिथे नवीन हॉस्पिटल निघू शकतं का, सुपर स्पेशालिटी, अशा प्रकारचा विचार आपल्या काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आला. त्याचबरोबर पुण्यामध्ये हॉस्पिटल जे आहे एक चांगला ग्रुप आहे की जो नेहमी बाहेरच्या प्रांतांमध्ये जाऊन, प्रामुख्याने ईस्ट पूर्वांचल प्रदेशामध्ये जाऊन अनेक वेळा त्यांनी सेवा दिलेली आहे. अशा काही डॉक्टरांची मैत्री झाली आणि त्यांच्या मनातला सेवाभाव बघून असं वाटलं की आपल्याला काही डॉक्टर पण याला मिळू शकतात का. तर ते डॉक्टर पण आम्हाला एक चांगला ग्रुप हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळाला. त्याच्यामुळे आम्हाला एक चांगला कॉन्फिडन्स आला की आपण आता हे करू शकतो. त्याचबरोबर आपल्याबरोबर जे असणारे जे CR सारखी जी काही कार्यकर्ते होते की जे अनेक वर्ष विश्वविभागामध्ये काम करत होते, इंग्लंडमध्ये राहिलेले होते, संघाचे कार्यकर्ते होते, पुण्यामध्ये आले होते. सगळ्यांच्या ओळखी भरपूर होत्या. COP पासआउट झालेले होते. त्यांनी पण अनेक एक 40-50 चांगले कार्यकर्ते या सगळ्या टीमला जोडले गेले. त्याच्यामुळे एक चांगला विश्वास आला आणि त्याच्यामुळं आम्ही त्या परिसरामध्ये हॉस्पिटल काढायचं हे निश्चित केलं. आणि मग त्याच परिसरामध्ये आपल्याला लोकांची सेवा करता येईल का असा विचार करून त्या परिसरामध्ये हॉस्पिटलची जागा निश्चित केली. प्रामुख्याने संघाचे जे सरसंघचालक आहेत, पूजनीय बाळासाहेब देवरस पूर्वी सरसंघचालक होते आणि ते पुण्यामध्ये त्यांचा काही वर्ष निवास होता या ठिकाणी. पुण्यामध्ये जे तळजायला शिबिर झालं त्या शिबिरामध्ये पण ते 3 दिवस मुक्कामाला होते. त्याचबरोबर काही शेवटची काही 6-7 महिने जवळजवळ वर्षभर ते पुण्यामध्ये कौशिक आश्रमामध्ये राहायला होते. त्याच्यामुळे अनेक पुण्यातल्या कार्यकर्त्यांचा त्यांचा संवाद व्हायचा, गप्पा व्हायच्या, त्यामुळे त्यांचा सहवास पण सगळ्यांना मिळाला होता. मग असं वाटलं की आपण ह्यांच्या नावाने एक चांगलं हॉस्पिटल सुरू केलं तर काय वाटेल सगळ्या स्वयंसेवकांना, समाजामध्ये एक चांगला सिग्नल जाईल आणि समाजाला पण असं वाटेल की अरे यांची कुठंतरी या सगळ्या कार्यकर्त्यांनी दखल घेतलेली आहे. आणि आमच्याही मनामध्ये त्यांच्याबद्दल एक चांगलं प्रेम पहिल्यापासून होतं. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं या बरं. आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली की ज्यावेळेस आणीबाणी होती त्यावेळेस पुण्यातल्या येरवडा कारागृहामध्ये बाळासाहेब देवरसांचा जवळजवळ 18 महिने निवास होता त्या ठिकाणी.
त्याच्यामुळे पुण्याशी एक बाळासाहेबांचं एक चांगलं नातं निर्माण झालेलं होतं आणि म्हणून प्रामुख्याने त्यांचं नाव या हॉस्पिटलला आम्हाला द्यावं असं वाटलं आणि त्या नावाने आम्ही हॉस्पिटल आता अलीकडच्या काळामध्ये बांधकाम सुरू केलेलं आहे. खूपच छान, अगदी छान प्रेरणादायी अशा विचारातनं हे सुरू झालेलं आहे. खूपच छान. डॉक्टर बहार, मला तुम्हाला एक प्रश्न आहे की आत्ताच मी हे सगळं जे ऐकलं की संघ आणि सामाजिक संस्था अनेक लोकांना मदत करायचा त्यात उत्साह, तळमळ, हे एका बाजूला आपण बघतोच सगळेजण, पण वैद्यकीय क्षेत्र म्हणजे खूपच हुशार सगळेजण आणि MBBS, तुम्ही आता सांगितलं BJ मेडिकल, आणि सामान्यतः लोकांशी बोलत नाहीत असा एक समज की आपलं आपलं काम छान करणार आणि सेवा देणार. आता हे कसं काय हे जुळून येणार की लोकांपर्यंत पोचणं? मग ते डॉक्टर्स ते स्पेशालिस्ट असतात का? त्यांच्यात सामाजिक भाव असतो का? हा अगदी सामान्य लोकांना पडलेला प्रश्न मी अगदी मोकळेपणाने तुम्हाला विचारतोय की तुम्ही हे कसं मॅनेज करणार? सामाजिक काम अधिक वैद्यकीय वर्चस्व त्याच्यामध्ये असलेले लोक असतात. जेव्हा आपण पुण्यामध्ये बाळासाहेब देवरास नावाने रुग्णालय सुरू करायचा असा विचार केला, तेव्हा एकंदरीत आरोग्यसेवेचा विचार आपण केला तर आपल्याला असं लक्षात येतं की 2 स्पेक्ट्रम आहेत आरोग्यसेवेमध्ये. एक मॅक्सिमम सेवा देणारी सरकारी रुग्णालय असतात. आता पुण्यामध्ये किंवा कुठेही समाजामध्ये जे प्रतिष्ठित डॉक्टर बाहेर प्रॅक्टिस करतात ते सगळे या सरकारी हॉस्पिटलचेच प्रॉडक्ट्स असतात. त्यामुळे हॉस्पिटल ही उत्कृष्टच असतात, त्यात काही वाद नाही आहे. पण त्या सेवा उपभोगणाऱ्यांची संख्या एवढी असते की त्या सरकारी यंत्रणेवरती ताण खूप येतो. त्यामुळे रुग्णांना ज्या प्रकारची सेवा अपेक्षित असते ती कधी कधी मिळू शकत नाही. हा झाला सरकारी रुग्णालयांचा विभाग. दुसरे असतात ते एकदम कॉर्पोरेट लेवलला चालणारे हॉस्पिटल्स असतात, जी मे बी प्रॉफिट मेकिंगसाठी चालू केलेली असतात. कुठल्याच गोष्टीमध्ये नथिंग इज राईट ऑर रॉंग. हे 2 स्पेक्ट्रम आत्ता आपल्यासमोर दिसतात आणि हे सगळ्यांनाच दिसतं. आम्ही जेव्हा एकत्र बसून विचार केला तेव्हा म्हणलं की आपण यात वेगळं आपण काय करणार? मग बाळासाहेब देवरास म्हणून आणि संघ म्हणून आपण यात काय वेगळं करू शकतो? तर या दोघांचा सुवर्णमध्य कसा गाठता येईल आपल्याला? की कॉर्पोरेट हॉस्पिटल्सना ह्या सेवा एवढ्या महागड्या का पडतात? तर त्याच्यासाठी येणारा कॅपेक्स जो असतो, म्हणजे इनिशियल इन्व्हेस्टमेंट जागेपासून असेल आणि कटिंग एज टेक्नॉलॉजी देण्यापासून जे असेल तर त्याच्यामध्ये खर्च खूप येतो आणि त्याचा सरचार्ज सगळ्याच रुग्णांवरती पडतो. म्हणजे तो MRI घेतला, कॅथलॅब घेतली, रेडिएशन युनिट घेतलं तरी असं होऊ शकत नाही की ते फक्त त्याच रुग्णांवरती होतं. त्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रेव्हेन्यूवरती सगळीकडे त्याचा थोडा थोडा परिणाम होऊ शकतो. तो हे टाळायचं कसं? तर समाजामधनं निधी जर आपण गोळा करू शकलो तर हा जो कॅपेक्सचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट असतो तो जर समाजाने किंवा दानशूर व्यक्तीने जर बेअर केला तर आपण तो जो बेनिफिट आहे तो पेशंटला डायरेक्ट पास ऑन करू शकतो. बरोबर. म्हणजे काय होऊ शकेल की रॅशनल एथिकल मेडिकल प्रॅक्टिस हे प्रत्येक डॉक्टरचं म्हणजे ध्येयच असतं की शिकताना असं प्रत्येकाला असं वाटतंच नाही की मी माझ्या ज्ञानाचा सर्वसामान्यांना चांगला उपयोग करून द्यावा. अर्थार्जन होतं त्याचा बाय प्रोडक्ट असतो. पण रॅशनल एथिकल मेडिकल प्रॅक्टिस ॲट अफोर्डेबल कॉस्ट हे आमचं ध्येय आहे. तर हे साध्य करण्यासाठी हा मध्य कसा घालायचा? तर यातनं समाजातनं पैसे उभे करायचे आणि तो बेनिफिट पेशंटला डायरेक्ट पास होणार. पण आता हे असे वैद्यकीय तज्ज्ञ आपल्याला उपलब्ध आहेत का? म्हणजे कोण कोण आहेत, कुठले कुठले प्रॅक्टिस करतात? मगाशी प्रवीणजी म्हणाले तसं की समाजामध्ये डॉक्टर्स आणि चांगल्या प्रोजेक्टला जोडून घेऊ शकणारे आणि इच्छा असणारी माणसं खूप आहेत. फक्त प्रयत्नांची गरज आहे की त्यांना आपण मनाला साथ घातली पाहिजे की मी ही अशा पद्धतीने या चौकटीमध्ये राहून प्रॅक्टिस करणार आहे, तुम्ही आम्हाला सामील व्हा. तर आत्ताच आमच्याकडे साधारण 150 डॉक्टरांची टीम तयार आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं की वैद्यकीय क्षेत्राचा जर आपण अभ्यास केला तर एक पिरॅमिड असतो, हेल्थ पिरॅमिड म्हणतो आम्ही त्याला. त्याच्या बेसला असतात ते MBBS, BMS, BHMS डॉक्टर्स, ज्याच्याकडे मॅक्सिमम समाज जातो की छोट्या छोट्या गोष्टींसाठी काही कोणी स्पेशालिस्टकडे किंवा सुपर स्पेशलिस्टकडे जात नाही, ते फिल्टर आउट होत होत वर जातात. तर त्याच्यावरती येतात स्पेशालिस्ट, म्हणजे ज्याला आपण MS, MD म्हणजे सर्जरी, मेडिसिन, गायनॅकॉलॉजी असतात. हे इंडिव्हिज्युअल हॉस्पिटल ओनर पण असू शकतात आणि यांची स्वतःची क्लिनिक्स पण असतात. ह्याच्यावरती येतात ती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स येतात, ज्याच्यामध्ये ह्यातनं ज्यांना ऍडमिट करायची गरज पडते ते रुग्ण इथे ऍडमिट होतात. आणि या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये जेव्हा एखाद्याला ठराविक आजाराचं डायग्नोसिस होऊन सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस लागतात, मग त्याची आणखी गरज पडते. तर हा पिरॅमिड एकाच छत्राखाली कसा आणायचा, म्हणजे जिथे आपल्याला सर्वसामान्यांना अपेक्षित असणारी सेवा पण उपलब्ध असेल, स्पेशालिटी सर्व्हिसेस पण असतील. स्पेशालिटीमध्ये डायग्नोस्टिक्स हा मूलभूत घटक झाला, म्हणजे रेडिओलॉजी,
हा पॅथॉलॉजी हा मूलभूत घटक आहे, कारण मॉडर्न मेडिसिन कॅनॉट सर्व्हाइव्ह. कारण ही गॅजेट्स आहेत ह्याच्याशिवाय, आणि आजकाल इव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आहे. म्हणजे पूर्वीसारखं आता चालत नाही की मला असं वाटतं हा आजार आहे, असं नाही होत. त्याला त्याचं प्रमाण द्यायला लागतं. त्याच्यानंतर येतच सुपर स्पेशालिस्ट. तर हे सर्व आपण एका छत्राखाली कसं आणू शकू की जेणेकरून आपल्याकडे येणारा रुग्ण इरिस्पेक्टिव्ह ऑफ हिज फायनान्शियल स्टेटस त्याला आपण सर्व्हिसेस देऊ शकलो पाहिजे, या उद्देशाने आपण याची तयारी केली आहे. तर हा उद्देश जेव्हा आपण मेडिकल फील्डमध्ये मांडला तेव्हा एव्हरीबडी वॉज व्हेरी हॅपी. कारण प्रत्येक, आता पुण्याचा जर आपण भौगोलिक विचार केला तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला मिनिमम 30 मिनिटं लागतात. अगदीच. तर रुग्णसेवेचा विचार केला तर मी एकाच ठिकाणी जर सगळं देऊ शकलो तर त्यांच्यावर येणारा ताण पण कमी होतो. रुग्णांवर येणारा तर होतो, पण वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर पण ताण असतो की मी एखादा पेशंट ट्रीट केला, ऑपरेशन केलं आणि मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो असेल तर त्या पेशंटचं मागे काय झालंय. जरी तिथेच त्यांची केअर घेणारे सर्व्हिसेस तिथे एस्टॅब्लिश असल्या तरी त्याला मनातून एक काळजी वाटू शकते. नक्कीच. तर हा सबकॉन्शियस स्ट्रेस असतो प्रत्येकावरती. तर हा जर कमी करता आला तर तो हा आपला उद्देश सांगितल्यानंतर सर्व डॉक्टर्स तयार झाले. मला आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आपण डॉक्टरांबद्दल बोललो आणि तुम्ही तो पिरामिड पण छान एक्सप्लेन केला. पण मला प्रश्न पडतोय आता की जे त्याच्याखाली नर्स किंवा वॉर्ड बॉय असतात त्यांना ट्रेनिंग द्यायला लागतं का? ते पण सामाजिक कामासाठी येतात का? ते तेवढे उपलब्ध असतात का? कारण का डॉक्टर गेल्यावर ते खरं तर सगळे सिस्टर्स आणि वॉर्ड बॉयजच मदत करतात. तर ह्याच्यासाठी आपण काही विशेष विचार केला आहे का? कुठल्याही हॉस्पिटलचं यश म्हणजे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. कुठल्याही हॉस्पिटलचे डॉक्टर सुंदर सगळीकडे सारखेच असतात. स्किल स्टेट्स वाईज सांगतो मी. एखादं हॉस्पिटल खूप चांगलं आहे हे परसेप्शन पेशंटच्या पुशावरती असतं. तिथला मामा मावशी आपल्याशी कसे वागतात, तिथला सिस्टर्स, तिथला पॅरामेडिक स्टाफ, ॲडमिन स्टाफ, ह्यांचे सॉफ्ट स्किल्स कसे आहेत, ह्यांची समाजाप्रती असणारी धारणा कशी, ह्याच्यावरतीच त्या हॉस्पिटलचं सक्सेस अवलंबून असतं. तर यांना स्पेशल ट्रेनिंगची गरज असतेच. त्या क्षेत्रातलं त्यांचं ट्रेनिंग ते डिग्री घेऊन येतात. पण म्हणजे मग BSc नर्सिंग, GNM, ANM हे कोर्सेस आहेत. तर आपण हा विषय सरकार दरबारी पण मांडलाय की ज्या पद्धतीने आपण हॉस्पिटलची उभारणी करतोय त्या पद्धतीने पॅरामेडिकल स्टाफ आता अवेलेबल नाही आहे. तर प्रत्येक म्हणजे हे आता हॉस्पिटल आपण साधारण 4 एकर जागेमध्ये करतोय. तर 1000 बेडचा हॉस्पिटलचा आपला हा प्रोजेक्ट आहे. तर आत्ताचा ही जी फेज 1A आहे ही 300 बेडची आहे आपली. तर एक थंब रूलचा विचार केला तर साधारण 1200 स्टाफ लागतो या हॉस्पिटलला. मग त्यात नर्सेस आणि पॅरामेडिक्सचा विचार करतात. तर एवढा अचानक एका दिवशी हॉस्पिटल चालू झाल्यानंतर कसा जनरेट होईल. तर मग आपल्याला वेगवेगळ्या आपल्याच विचारातनं काम करणाऱ्या किंवा इतर सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांची मेडिकल नर्सिंग कॉलेजेस आहेत, त्यांचे टेक्निशियन्स, स्वरूपवर्धिनी सारखी संस्था आहे, कर्वे शिक्षण संस्था आहे, MES आहे, यांची स्वतःची नर्सिंग कॉलेजेस आहेत. तर त्यांच्याबरोबर आपण टायअप करून घेणार आणि त्यांच्या मॅनपॉवरचा उपयोग करून आपण इथली मॅनपॉवरची जी गरज आहे ती भागवणार आहे. वा, म्हणजे आता मी सुरुवातीला डॉक्टर दबडगाव तुम्ही त्याचं मूळ संकल्पना सांगितलीत. आता तुम्ही वैद्यकीय क्षेत्रावरती प्रकाश पाडलात. मला आता प्रश्न पडला हे सगळं आर्थिक गणित खूपच मोठं असेल असं वाटतं. म्हणजे आता आम्ही साधारण आमच्या कंपन्या रन करताना लक्षात येतं. तर हे सगळं त्याचं स्वरूप CR मला स्पेसिफिकली आय वुड लाईक टू आस्क यू दॅट what are the economics involved? Are there, or just people are generously helping, or we still need some money? If you could throw some light on what exactly financially this type of project covers. Thanks for asking this question. Obviously, now that the number what Dr. Bahar just now said is almost 1,000 bed, the broad thumb rule in the market, in the medical market, so to speak, is somewhere around 1 crore rupees a bed. Oh. So that's thumb rule. Obviously, it depends on the variations, urban, rural, but broadly. As we speak, जी यांनी सांगितल्याप्रमाणे, बहारजींनी सांगितल्याप्रमाणे पहिली फेज आहे ती जवळपास 300 बेडची आहे. And the total capex, what we can right now see is somewhere around 390 crore rupees. CR, if I may interrupt, हे कॅपेक्स आणि ओपेक्स काय माझ्या व्ह्युअर्सला कदाचित कळणार नाही. अच्छा, आपण जेव्हा कोणतीही स्थावर मालमत्ता घेतो त्यामध्ये स्वाभाविकपणे जे त्याला पैसे आपण देतो ती जी स्थावर मालमत्ता घेण्यासाठी त्याला आम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. अच्छा, म्हणून कॅपेक्स आणि म्हणून कॅपेक्स. आणि एकदा ती स्थावर मालमत्ता झाल्यावरती त्याचं डे टू डे रनिंग, डे टू डे मंथली पगार, त्याच्यानंतरचे कन्झ्युमेबल्स वगैरे याच्यासाठी ऑपरेटिव्ह एक्सपेंडिचर, दॅट इज नथिंग बट ऑपेक्स. ओके.
तर स्वाभाविकपणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण मोठं स्ट्रक्चर बनवतो त्याच्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी पैसे लागतात. आणि पुण्यात सर्वांना माहिती आहे की जागेचे दर काय आहेत. आता हे सर्व पाहता पहिल्या फेजमध्ये जवळपास 400 कोटी रुपये हे आमचे खर्च होत आहेत. आणि जेव्हा संपूर्ण 1000 बेडचा हा रुग्णालयाचा प्रकल्प लोकार्पणाला जाईल, त्याला अर्थातच आत्ता नाही आणखीन काही वर्षांनी, तर त्यावेळेला जवळपास 800-850 कोटी रुपयेपर्यंतचं बजेट हे आत्ता आम्हाला दिसतं. पण सध्या जवळपास 400 कोटी रुपये आणि हे एंटायर 400 crore रुपीज विल कम थ्रू सोसायटी. मग अशी जसं प्रवीणजींनी सांगितलं की हे समाजासाठी आणि समाजाचं रुग्णालय अशा पद्धतीचं हे पोझिशन हे आम्ही या पुणे शहरामध्ये करतो. बरोबर. स्वाभाविकपणे जी काही कॉस्ट असेल ती कॉस्ट किती कमी करता येईल याच्या संदर्भामध्ये बरीच वेगवेगळ्या टीम काम करतायत. हा रुग्णालयाचा प्रकल्प करण्यासाठी ऑब्व्हियसली वी नीडेड एक्सपर्ट्स. आय एम नॉट टॉकिंग अबाउट ओनली मेडिसिन्स because that already Dr. Bahar has already taken care. 150 doctors are associated. They also needed a platform where they themselves also can give their expertise and get some sort of a satisfaction. Right. Just now आता जे प्रवीणजींनी सांगितलं तसंच सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, IT क्षेत्रातली लोकं लागतात. कारण सॉफ्टवेअर आम्हाला हे हॉस्पिटल कोणत्याही परिस्थितीत पेपरलेस हॉस्पिटल करायचं आहे. वी जस्ट डोंट वॉन्ट दॅट अ टिपिकल आर्काइक वे to run the hospital. We would like to have some sort of an updated cutting edge technology paperless hospital which will help the patients. आपल्याला वाटतं की हे इतक्या जरी ग्रामीण भागातून येणारे पेशंट्स असले तरी ते पेपरलेस हॉस्पिटल्स पाहू शकतील का, त्यातमध्ये व्यवहार करू शकतील का. जर आता ज्या पद्धतीनं आपलं आता सध्या UPI पेमेंट्स आणि हे सर्व चालू आहे तर त्याला खात्री आहे की या डिजिटल इंडियाच्या इनिशिएटिव्हमध्ये हे निश्चितच पेपरलेस हॉस्पिटल होईल. तर त्याच्यासाठीचं एक सिव्हिल इंजिनिअरिंगची टीम, त्याच्यानंतर स्वाभाविकपणे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्ट्रक्चरल एक्सक्वेशन हा सगळे आर्किटेक्ट आला, हॉस्पिटलच्यासाठी प्लॅनिंग आलं, त्याच्यासाठी स्पेस प्लॅनिंग हे एक वेगळं हे आहे की कुठलं ICU पाहिजेत, किती ICU, किती OT हवेत, ते कुठं असले पाहिजेत, कुठं लॅब असली पाहिजे. तर त्या सगळ्याचं संपूर्णपणे प्लॅनिंग याच्यासाठी जवळपास एक 2000 तास आम्ही सर्व लोकांनी एकत्र याच्यावरती एक काम केलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की द थीम जस्ट नाउ व्हॉट प्रवीणजी सेड इज दॅट देर आर पीपल हू वॉन्ट्स टू गिव्ह समथिंग व्हॉट दे हॅव एक्सपर्टाइज ऑफ द स्किल टू द सोसायटी. ओके. And entire this consultations, whether it is a civil engineering, whether it is a structural, whether it is a EC or environment clearance related compliances, all this is architecture, all this is being provided to us on a pro bono, अक्षरशः विनाशुल्क. आणि हे मात्र मी आवर्जून इथे सांगेन. ग्रेट. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आता मला ही पहिल्यांदाच माहिती कळते की असं पद्धतीचं एक सुंदर रुग्णालय ज्याचा बेसच ॲक्च्युली सामाजिक संघटना आहे आणि ते तशा पद्धतीनेच त्याचं कार्य मोठं होणार आहे. मला तरीसुद्धा पुढचा हा आता जे काही तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये खूप जास्ती खर्च आहे, 850 कोटी. तर हे कॉर्पोरेट्सला माहिती आहे का, किंवा आम्ही कशा पद्धतीने हे कॉर्पोरेट्सला सांगायला पाहिजे? कारण मगाशी बहार सर म्हणाले त्याप्रमाणे कॉर्पोरेट्स आणि सामाजिक काम हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर हाऊ शुड वी रीच? आर वी डुईंग एनी स्पेशल एफर्ट्स टू रीच दीज कॉर्पोरेट सेक्टर? वाय वुड दे हेल्प? त्यांना त्याच्यात काही फायदा आहे का कमर्शियली स्पीकिंग? फायदा ॲज इन डोंट टेक इट इन द प्रॉफिट ऑर लॉस, पण काही त्याच्यामध्ये त्यांना गव्हर्नमेंटतर्फे काही त्यांना फॅसिलिटीज एक्सटेंड होतात का जर त्यांनी अशा सामाजिक कामाला मदत केली तर? निश्चितच. द हॉस्पिटल belongs to a charitable trust. Okay. So obviously you get an income tax benefit. And I also would like to inform this to your viewer that anyone who is they working in a corporate, they also are entitled for a corporate CSR. And through the CSR from 2013 onwards, Indian corporates are helping all social projects by way of a CSR where you get a relief of 2% of your profit.
वेअर यू गेट अ टॅक्स बेनिफिट. तुम्ही तुमच्या कंपनीमधल्या CSR ना सुद्धा ही आमची जी काही संकल्पना आहे ही सांगू शकता. त्याच्यासाठी आम्ही आणि आमच्यापैकी कोणीतरी निश्चितच येऊ सुद्धा शकेल तुमच्या CSR डिपार्टमेंटमध्ये प्रेझेंटेशन करण्यासाठी. ओके. आणि त्या माध्यमातून हा प्रकल्प सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण निश्चितच करू शकतो. ओके, ग्रेट. CR, कमर्शियली स्पीकिंग आता ह्याच्यामध्ये जसं मगाशी डॉक्टर बहारनी सांगितलं की खूप स्पेशलाइज्ड इक्विपमेंट्स लागतात. तर ह्याच्यामध्ये ते इक्विपमेंट सिलेक्शन असेल किंवा आता IT चा संदर्भ आला, IT ची मॅन पॉवर लागणार, प्रोजेक्ट प्लॅनिंग लागणार. तर हाऊ आर वी ॲक्च्युली रिचिंग दीज पीपल, व्हॉलंटियर्स सो टू से, कारण का डॉक्टर्सच मदत करतायत तर समाजाने पण मदत केली पाहिजे. तर आर वी ऑलरेडी इन टच विथ IT प्रोफेशनल्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट एक्सपर्ट्स किंवा पर्चेसिंगसाठी काही गोष्टी अशा पद्धतीचं पण काम चालू आहे का आता? हो, आता सध्या आपण, कारण हा प्रोजेक्ट जवळपास 3 वर्ष झाले हा प्रोजेक्ट चालू आहे, कन्स्ट्रक्शन फेजमध्ये आहे. ओके. त्याच्यासाठी वेगवेगळ्या ज्या टीम केल्या त्यामध्ये सिव्हिल टीम आहे, त्याच्यात IT ची टीम आहे, सोलार आपण करायचं आहे आम्हाला, त्यामुळे सोलारसाठीची टीम सुद्धा केलेली आहे, आर्किटेक्चर आहे, इंटिरियरसाठी सुद्धा काही आम्ही एक्सपर्ट्स आमच्या बोर्डवरती घेतलेले आहेत. तर ह्या संदर्भामध्ये आम्ही आमच्याकडून, आमच्या माध्यमातून, संपर्कातून प्रत्येकाला हे आवाहन जरूर करतो की तुम्ही तुमच्या वेळेनुसार, तुमच्या स्किल सेटनुसार ऑल्सो यू कॅन सर्टनली गिव्ह युअर टाईम, युअर रिसोर्सेस टू धिस हॉस्पिटल. डेफिनेटली. ग्रेट. डॉक्टर बहार, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आता मेडिकल इंडस्ट्री म्हणजे सामान्यतः आम्हाला वाटतं की डॉक्टर एकदम लास्ट मिनिट विथ सगळे जेव्हा रिपोर्ट्स तयार असतात तेव्हा पेशंटला बघतात, डायग्नोसिस करतात आणि ट्रीटमेंट देतात. त्यामुळे बाकी काही दिसत नाही. तर ह्याच्यात काही प्रोसेसेस इन्व्हॉल्ड आहेत का की ज्या अगदी पेशंट आपल्याकडे आल्यापासून डिस्चार्ज होईपर्यंत काही ठराविक पद्धतीनेच काम व्हायला पाहिजे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डॉक्टर्स कनेक्ट विथ द पेशंट? तर त्या प्रोसेसेसबद्दल काही थोडी माहिती कळेल का? आत्ता वैद्यकीय क्षेत्र हे खूप स्ट्रीमलाईन आणि प्रोसेस डिपेंडंट होत आहे. म्हणजे ऑलरेडी ती प्रोसेस गेल्या 10 वर्षापासून चालूच आहे. नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड नावाची एक स्वायत्त संस्था आहे, NABH म्हणतो आपण त्याला. त्याचं ॲक्रेडिटेशन जेव्हा आपण अप्लाय करतो, हे काही स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट नाही, ही आपल्या स्वयंशिस्तीसाठीची गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण त्याचे SOPs ठरलेले असतात की एखादा रुग्ण गेटवर आल्यापासून तो त्या एक्झिट गेटपर्यंत बाहेर पडेपर्यंतचा त्याचा प्रवास कसा असेल त्या रुग्णालयामधला. मग तो OPDला आला असेल तर तो कसा गाईड होईल, तो IPDला आला असेल, तो ॲम्ब्युलन्समधून आला असेल तर कॅज्युअल्टीला कसा गाईड होईल, इमर्जन्सी सर्व्हिसेसला कसा होईल. त्याच्या डॉक्टरांच्या संपर्कानंतर ॲक्च्युली खरी हॉस्पिटलची बॅकएंड सिस्टीम काम करायला चालू करते. डॉक्टर येणार, त्यांना तपासणार आणि ही ट्रीटमेंटची गरज आहे असं सांगितल्यानंतर तो रुग्ण ती ट्रीटमेंट मिळेपर्यंत एक खूप मोठी सिस्टीम काम करते. तर त्याच्यामध्ये ॲडमिन विभाग जो आहे की आपल्याकडे असणाऱ्या सर्व सर्व्हिसेस, मी मगाशी सांगताना एक गोष्ट सांगायची राहून गेली माझी की हे हॉस्पिटल संघाचं तर आहेच आहे, त्याचबरोबर आपण सुवर्णमध्य गाठणार आहे ह्याच्यासाठीचा जो काही आपला प्रयत्न आहे तो साध्य कसा करणार. तर 50% बेड्स हे आपल्याकडे जनरल वॉर्डचे असतील आणि 50% बेड्स हे प्रायव्हेट रूम्सचे असतील. तर जनरल वॉर्डला येणारा जो खर्च आहे तो ऑब्व्हियसली जास्त असणार आहे हॉस्पिटल साईडने येणारा. तर तो कॉम्पेन्सेट करण्यासाठीचा हा जो प्रायव्हेट वॉर्डचे पेशंट्स आहेत त्यांना आपण रेग्युलर चार्जेस लावू. असा आता समाज आपल्याकडे पेशंट्स आहेत सुद्धा की तुम्ही पैसे घ्या, आपण आम्हाला चांगली ट्रीटमेंट द्या. ज्यांच्याकडे इन्शुरन्सेस असतात, जे सेल्फ पेईंग असतात, पण ज्यांची ऐपत नाही आहे, म्हणजे आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये आपल्यासाठी एक बंधन लावून घेतलं की नो पेशंट विल बी डिनाईड सर्व्हिसेस बिकॉज ऑफ द फायनान्शियल स्टेटस ऑफ पेशंट. मग त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी करायला लागतील, बॅकएंड गणित आहे ते रिव्हर्स गणित करायचं की ह्याच्याकडे पैसे आहेत की नाही, ट्रीटमेंट तीच असणार आहे. मग अशी आपण CRGना प्रश्न विचारला होता की याला टेक्नॉलॉजी लागणार आहे, इन्स्ट्रुमेंट्स लागणार आहेत, तर ती तर कटिंग एज टेक्नॉलॉजीज आपण प्रामुख्याने घेत आहोत. म्हणजे आज मार्केट म्हणून म्हणायचं नाही, पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे काही रूढार्थाने सगळीकडे एस्टॅब्लिश्ड आहे त्याच इक्विपमेंटचा वापर आपण करणार आहे. आता ह्या ज्या सर्व्हिसेस आपण देत असतो पेशंट्सना की मग तो जर फायनान्शियली केपेबल नसेल तर त्यासाठी लागणाऱ्या ज्या स्कीम्स आहेत, आपण पुणे कॉर्पोरेशनमध्ये काम करतो, तर पुण्याची PMC योजना आहे, नंतर MJPGY महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे, पंतप्रधानांनी चालू केलेली योजना आहे, ECS आहे, CGHS आहे. ह्याच्या कुठल्या तरी स्कीममध्ये हा पेशंट बसवता येतो का, जेणेकरून तर त्याच्यासाठी काही ना काहीतरी पैसे हे गव्हर्नमेंटच्या तर्फे मिळतात. दुसरं असं असतं की आपण चॅरिटेबल ट्रस्ट असल्यामुळे आपल्यावर पण बंधन आहेत
अगदी. की आपल्या टोटल एक्सपेंडिचरच्या किंवा टर्नओव्हरच्या 2% पैसे आपण निधी हा रिझर्व्ह ठेवतो. सो या सगळ्याचा वापर करून, आणि काही दाते आहेत की ज्यांना आपण जर अपील केलं की मोठी सर्जरी आहे, कार्डियक सर्जरी आहे, बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे, ज्याला खूप कॉस्ट येणार आहे, तर काही दाते उदार असते आपल्याला मदत पण करतात, तर त्यांची पण आपण एक लिस्ट तयार करून ठेवणार आहे. सो यातनं आपल्याला कुठल्याही पेशंटला त्याच्या फायनान्शियल कंडिशन शिवाय ट्रीटमेंट देता येणं सोपं जावं. अगदी. म्हणजे याच्यात सगळ्या प्रोसेसेस आणि वेगवेगळ्या एंटिटीज असल्यामुळे ते नीट काम, आणि CRनी सांगितल्याप्रमाणे ते जर का टेक्नॉलॉजीचा वापर करून झालं तर निश्चितच मला वाटतं एक खूप चांगल्या अजून पद्धतीने एकच गोष्ट फक्त मला सांगायची होती की हे जरी 1000 बेडचं पूर्ण प्रोजेक्ट असलं तरी आता आपण सुरुवातीला म्हणलं तसं 300 बेडचा फेज 1A आहे. हो हो. जरी हा असा फेज 1A म्हणून करत असलो तरी वैद्यकीय क्षेत्राचा विचार केला तर फॅसिलिटीज या सुरुवातीलाच द्यायला लागतात आपल्याला. अगदी. म्हणजे नंबर ऑफ OPDs, CT स्कॅन, MRI, कॅथ लॅब, रेडिएशन युनिट, या सगळ्यांची तजवीज आणि सोय ही सुरुवातीलाच करायला लागते. कारण एकदा हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं की नंतर तोडफोड काही करता येत नाही, कारण या सगळ्या गोष्टींना स्पेसिफिक सिव्हिल रिक्वायरमेंट्स असतात. तर मला आपल्या सगळ्यांना सांगायला आवडेल की आपण जसं मगाशी हेल्थ पिरॅमिडचा विचार करून सांगितलं की बेसिक लेवलची ट्रीटमेंट आपण देणार आहोत की जी सर्वसामान्य रुग्णाला लागते, पण ओव्हर अ पिरियड ऑफ लास्ट 20 years आपल्याला असं लक्षात आलंय की समाजामध्ये कॅन्सर रिलेटेड आजार, हृदयाशी रिलेटेड आजार आणि युरोलॉजीशी रिलेटेड आजार हे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत आहेत, आणि त्याच्यात इन्व्हॉल्व कॉस्ट पण खूप जास्त आहे. आणि हा पूर्वी कसायचा अफ्लुएंट सोसायटीचा आजार असं समजलं जायचं, पण आता तसं काही राहिलेलं नाहीये. हा कुठल्याही सर्वसामान्य रुग्णांना होणारा आजार, आणि एखादा आपण आपल्या आसपास पण बघत असू की एखाद्याला कॅन्सरचं निदान झाल्यानंतर मग त्याला ऑपरेशन करायचंय, त्याला रेडिएशन द्यायचंय, त्याला किमोथेरपी द्यायची आहे, हे सर्वसामान्यांच्या आर्थिक कॅपॅसिटीच्या पलीकडे पण जाऊ शकतं. त्यामुळे आपण जर समाजाकडनं जर हा निधी उभा करतोय तर समाजाला जास्तीत जास्त गरज कुठल्या विभागाची आहे, तर ते विभाग आपण डे 1ला चालू करणार. म्हणजे त्याच्यामध्ये रेडिएशन युनिट असेल, न्यूक्लिअर मेडिसिन असेल, गॅमा कॅमेरा असेल, किमोथेरपीशी रिलेटेड असेल, कॅन्सर सर्जरी, त्याचबरोबर हृदयाशी रिलेटेड जे आजार असतात ज्याच्यामध्ये कॅथलॅब म्हणतो आपण, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी करतो, आणि बायपास सर्जरी ह्याच्याशी रिलेटेड आजार असतील आणि युरोलॉजीशी रिलेटेड आजार असतील, हे आपण प्रामुख्याने याच्यावरती भर देणार आहे, जेणेकरून या हॉस्पिटलचा मॅक्सिमम लोकांना उपयोग होईल. डॉक्टर, मला एक विचारायचं की असं वाटतंय की हे काहीतरी नवीन प्रकल्प सुरू होणार आहे, आणि CRने आता मेन्शन केलं त्याप्रमाणे की 3 वर्ष झालेली आहेत. मला मगाशी काही माहिती घेताना अनौपचारिक गप्पात असं कळलं की पुणे वैद्यकीय प्रतिष्ठान नावाने ऑलरेडी काम चालू आहे पॉलिक्लिनिक या स्वरूपात. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती, म्हणजे आमच्या व्ह्युअर्सला जर जाऊन बघायचं असेल तर ते तिकडे जाऊ शकतील. आता जेव्हा हे संस्था स्थापन केली आपण, तेव्हा हॉस्पिटल या एरियामध्ये करायचं असा जेव्हा निर्णय झाला, तेव्हा असं ओव्हरनाईट हॉस्पिटल आलं तर आपल्याला तिथे लोकांना परिचय नसतो की हे हॉस्पिटल म्हणजे कोण आहे, चालवतं कोण, यांची क्रेडेन्शियल्स काय. कारण वैद्यकीय क्षेत्र हे विश्वासावर चालणारी गोष्ट आहे. अचानक तुम्ही एखादी गोष्ट दुकानासारखी चालू केली आणि तिथे पेशंट्स यायला चालू होतील अशी शक्यता कमी असते. ती एक लिगसी असते. त्या एरियामध्ये ही लोक चांगल्या सचोटीने काम करतात, सेवाभावाने काम करतात, आणि ह्यांची म्हणजे जे बोलतात तसंच वागतात का, की आम्ही जेव्हा म्हणतो की आपण ह्याचा जो बेनिफिट आहे तो पेशंटला पास ऑन करणार आहे. मला जर कोणी डोनेशनमधनं एखादं इक्विपमेंट मिळालं तर माझ्याकडची कॉस्ट ही बाहेरच्यापेक्षा कमी असणार आहे. तर हे कुठं जाऊन तुम्हाला क्रॉस चेक करता येईल. तर बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक नावाने एक पॉलिक्लिनिक ज्याच्यामध्ये प्रामुख्याने OPDs आहेत आणि रेडिओलॉजी आणि पॅथॉलॉजी रिलेटेड सर्व्हिसेस आपण तिथे देतो. हे कोंडव्यामध्ये शत्रुंजय मंदिराच्या अलीकडे म्हणजे गंगाधाम चौकाच्या वर गेल्यानंतर गेल्या 5 वर्षापासून ते चालू आहे, जेणेकरून तिथल्या आसपासचा जो परिसर आहे तिथल्या लोकांना आपली ओळख व्हावी, आणि आपल्याला पण त्या एरियाची एक प्रत्येकाची नाडी असते की बाबा इथे काय आजार असतात, इथल्या लोकांचं एकंदरीत रिक्वायरमेंट काय आहे हेचा पण आपल्याला अंदाज आला. आणि दुसरा याचा मुख्य उपयोग आपल्या डॉक्टरांची टीम तयार करण्यासाठी पण होतो. आणि प्रोसेस ड्रिव्हन करत असल्यामुळे बाय द टाइम आपलं हॉस्पिटल चालू होईल, बराचसा डेटा संकलित होऊन त्याच्यामध्ये काय पॅटर्न्स आहेत, तिकडे कशा पद्धतीच्या सेवा, त्यातला लोकांचा आर्थिक स्तर हाही मला वाटतं कळेल. डॉक्टर दबडगाव, मला एक प्रश्न पडला की आता हे सगळं कामाबद्दल तर आता कळायला लागलंय, खूप उत्साह पण वाढतो याच्यातनं, पण एक थोडी सामाजिक दरी लक्षात येते मला याच्यात की कॉर्पोरेट क्षेत्र की जे भरभरून मदत करतील, कारण CRने सांगितलं तसं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत त्यांना काही फायदे पण आहेत त्याच्यामध्ये, आणि अगदी जे सामान्य लोक आहेत की कुठल्या तरी संघ संस्थांमध्ये किंवा इतर सामाजिक संस्थांमध्ये जोडले गेले असतील, त्यांना वाटत असेल की आता हे चालू झाल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, तर त्या सर्व
क्षेत्रातले कॉर्पोरेटशी जोडलेले नाही आहेत ते लोक कसं मदत करू शकतील या सगळ्यामध्ये? एकतर मगाशी आपण CRGंना एक प्रश्न विचारला होता की हे सगळं कॉर्पोरेट सेक्टरला कसं काय माहिती होईल. तर मला सांगायला आनंद वाटेल की आत्ता आमची जी टीम आहे सगळी याच्यामध्ये काम करणारी, ही टीम सगळी जी आहे ती आत्ता आपले जे आधीचे जे ट्रस्टी आहेत सगळे, या ट्रस्टीने त्यांच्या मित्रांना या टीममध्ये जोडलेलं आहे. अरे वा. आणि हे जे मित्र आहेत सगळे ते त्यांच्या व्यवसायामध्ये उत्तुंग यश मिळवलेले मित्र आहेत सगळे, की त्यांचे व्यवसाय उत्तम चाललेले आहेत सगळ्यांचे. पण तरीसुद्धा ही जे आपले मित्र जे चांगलं काम करत आहेत त्याच्यामध्ये आपला पण सहभाग असावा असं वाटल्यानंतर जवळ 70 ते 80 जणांना आपण या प्रकल्पाला जोडण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे. सुंदर. आणि त्याच्यामध्ये जवळ आपल्याला सांगायला मला आश्चर्य वाटेल आणि आनंद वाटेल की जवळजवळ 80% हे स्वयंसेवक नाहीत संघाचे, परंतु ह्या टीममध्ये आल्यानंतर ते स्वयंसेवक झालेत आणि संघासारखं चांगलं काम ते करायला लागलेत. ही आपल्याला सांगण्यासारखी गोष्ट आहे. आणखीन एक गोष्ट अशी की संघाच्या माध्यमातून पुण्यामध्ये जवळजवळ 50 ठिकाणी IT मिलनं चालतात. म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करणारी जी मंडळी आहेत त्यांचं जरा टायमिंग सगळं वेगळं असतं. बरोबर. पण त्यांना वेळ पण मिळत नाही फारसा. मग या सगळ्यांना कुठेतरी एकत्र आणून त्यांच्या मनातलं राष्ट्रीयत्व जागा करण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून संघाने अशा प्रकारची दर आठवड्यातून एकदा यांच्या शाखा सुरू केल्यात. त्याला आपण IT मिलन असं म्हणतो. तर IT मिलनामध्ये करणारे जे नोकरी करणारे जे IT मिलनात जाणारे जे आपले स्वयंसेवक आहेत ते बऱ्याच कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरी करतात. तर त्यांना हे प्रकल्प माहिती असल्यामुळे ते त्यांना सगळ्यांना सांगतात. आणि त्याच्यामुळे सगळ्या कंपन्यांमध्ये आपला जो हॉस्पिटलचा विषय हा पोचण्यामध्ये यशस्वी झालेलो. दुसरं असं की मी तुम्हाला म्हटलं की आमची टीम खूप चांगली आहे म्हणून याच्यामध्ये एक उदाहरण म्हणून सांगतो. आमच्याकडे आमच्या टीममध्ये काम करतात ते आहेत कॉर्पोरेशनमध्ये चीफ इंजिनियर आहेत, सगळ्यात टॉपच्या पोस्टला आहेत. तर ते पण आमच्या टीमला जोडले गेले कारण की लहानपणापासून संघात जायचे म्हणून. तर ते जोडल्यानंतर मला एक दिवशी रात्री गप्पा मारता ते म्हणाले, प्रवीणजी मला ह्या तुमच्या सगळ्यांच्या ग्रुपमध्ये आल्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये आल्यासारखं वाटतं आणि खूप समाधान वाटतं म्हणजे काम करताना. अशा प्रकारचे रिॲक्शन लोकांनी आम्हाला दिलेले आहेत. सुंदर. दुसरं असं की एकंदरीत आत्ता संघाची शताब्दी चालू आहे. त्या शताब्दीमध्ये खूप चांगले चांगले प्रकल्प आपण करतोय, लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोय. संघाचं काम कसं चालतं ते तर संघाच्या लक्षात असं आलं की एक ज्याला आपण सज्जन शक्ती म्हणतो, म्हणजे समाजामध्ये खूप मोठी अशी एक ताकद आहे की ती शाखेत जात नाही आहे. संघाशी संबंध त्यांचा काही नाही आहे, परंतु समाजामध्ये काहीतरी चांगलं व्हावं, या देशामध्ये काहीतरी चांगलं व्हावं असं वाटणारा खूप मोठा गट आहे. आणि ह्या जर गटाला आपण जर या सगळ्या सामाजिक विषयांमध्ये जर जोडत गेलो किंवा सामाजिक संस्थांमध्ये, सेवा कार्यांमध्ये, राष्ट्रभक्त गोष्टींमध्ये जर जोडलं तर हा गट खूप मोठा सक्रिय होऊ शकतो. तर अशा सगळ्या लोकांना जोडण्याचं काम आपल्या विविध संस्थांमध्ये आपण करतोय. तर ही दृष्टी ठेवून आम्ही आत्ता शताब्दी महोत्सवामध्ये अनेक कॉर्पोरेट सेक्टरमधल्या लोकांना या सज्जन शक्ती म्हणतो त्यांना जोडण्यामध्ये आम्हाला यश चांगलं मिळालेलं आहे. जसं तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारला आहे की फक्त मोठ्या लोकांनाच माहिती आहे का हा प्रकल्प, तर आपण सामान्य लोकांपर्यंत जाण्यासाठी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जिथे जिथे एकत्र येतात माणसं त्या ठिकाणी जाऊन आपण हा विषय मांडतो. त्यांना प्रत्यक्ष हे सगळे जे आपला मित्रपरिवार आहे तो प्रत्यक्ष हॉस्पिटलचं बांधकाम दाखवायला तिथे घेऊन येतात. अगदी सामान्य कार्यकर्ता आहे त्याला तिथे घेऊन येतात. तो ते प्रकल्प बघितल्यानंतर 1 लाख रुपये देणगी देतो, 50,000 रुपये देणगी देतो. आज कालच मला एका पुण्यातल्या डॉक्टर डाकेंचा फोन आला होता की माझा एक मित्र चिवडेवाला मित्र आहे, त्याचे चिवडा विकण्याचं दुकान आहे. तर त्याने मला 50,000 रुपये आपल्या हॉस्पिटलसाठी देणगी म्हणून दिलेली आहे. मला पण खूप आश्चर्य वाटलं की 50,000 रुपये चिवड्या करणार कसं काय देऊ शकतो. पण लोकांच्या मनामध्ये असं आहे की अशा प्रकारे आपण मदत करावी. आणि ती मोठी शक्ती जी आहे ना ही सगळी संघाच्या मागे असणारी शक्ती. नेहमी पूजनीय सरसंघचालकांना विचारलं जातं की तुमची एवढी 1.5 लाख सेवा कार्य चालतात त्याला तुम्ही पैसे कुठून आणता. तर पूजनीय सरसंघाने उत्तर दिलं की आमच्या स्वयंसेवकांच्या आधारावरती आमची सेवा कार्य उभी आहेत. मला असं वाटतं हे हॉस्पिटल ते सुद्धा अशा सामान्य कार्यकर्त्यांच्या आधारावरती आता उभं राहणार आहे. मला असं वाटतं की या गप्पा संपू नयेत. जे कितीतरी तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती सांगितली पण तरी अधिक मला प्रश्न पडत आहेत. पण आता जसं डॉक्टरांनी सांगितलं तसं लवकरात लवकर तुम्हाला कॉन्टॅक्ट करूनच त्याच्यामध्ये सखोल माहिती घ्यावी असं लक्षात येतं आहे. पण तरी जाता जाता CR मला स्पेसिफिकली फॉर आवर कॉर्पोरेट सेक्टर ॲज वेल ॲज एव्हरी इंडिव्हिज्युअल इन इंडिया, म्हणजे सर्व भारतीयांना जर का ह्याच्यामध्ये मदत करायची, अगदी पुणेकरांना आपण म्हणू सध्या तरी, तर त्यांनी नेमकं कसं कॉन्टॅक्ट करायचं, कुठे कॉन्टॅक्ट करायचं याच्याबद्दल थोडी माहिती मिळू शकेल का?
the entire information is available on the web. ओके. Balasaheb Devras Rugnalay. There's also a payment gateway available as far as the digital connect is concerned. पण या पुढे जाऊन I would request your viewer at the same time, those who are viewing this episode, is to please come and visit the hospital site, ओके. which is not far off from in Pune. It's near Khadi Machine Chowk. Okay. Once you come there, and just now what Dr. Dabadgaon said is that lot of people are coming there on Saturday, Sunday, so that they'll be able to see themselves get convinced, and by any means they can get connected. We most welcome them. खूप छान. आज आपण सगळे इकडे आलात आणि मन मोकळ्या गप्पा मारल्यात. आम्हाला या प्रकल्पाबद्दल माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 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 मित्रांनो, आज आपण एक अनोखा असा एक प्रोजेक्ट बाळासाहेब देवरस रुग्णालय याच्याबद्दल माहिती घेतली. पण ही माहिती फक्त ते काय काम करतायत त्याच्याबद्दल सीमित न ठेवता आपण ह्याच्यामध्ये कसं सहभागी होऊ शकतो याच्यामध्ये आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे फक्त डॉक्टर्स ह्याच्यामध्ये मदत करणार आहेत असं नाही. तर तुम्ही जर का कुठल्या तरी कंपनीत काम करत असाल, सेल्समध्ये असाल, परचेस डिपार्टमेंटमध्ये असाल, प्रोजेक्ट प्लॅनिंगमध्ये असाल, तुम्हाला जर का समाजातील सर्व घटकांना एकत्र व्हॉलंटिअरिंग स्पिरिट तुमच्याकडे असेल तर आपल्याला या सगळ्यामध्ये मदत करता येणार आहे. डॉक्टरांनी सांगितलं की वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्याला भीती वाटते की त्या हॉस्पिटलमध्ये जाताना, पण तिथे नेमक्या प्रोसेसेस म्हणजे जेव्हा ॲम्ब्युलन्स येते आणि त्यांना आत घेतलं जातं तिथे सुद्धा व्हॉलंटिअर हे लागतातच. जर आपण ह्या सगळ्या प्रोसेसेस शिकून घेऊ त्यातनं कशा पद्धतीने आता हे IT ओरिएंटेड हे सगळं हॉस्पिटल असल्यामुळे तिथे प्रचंड डेटा जनरेट होणार आहे आणि आपण सगळेजण डेटा ॲनालिटिक्स या दुव्याने जोडले गेलेलो आहोत. तर त्याचं ॲनालिसिस जर आपण केलं तर या सर्व डॉक्टर मंडळींना अधिक चांगले डिसिजन्स घेता येतील, त्यांना वैद्यकीय सेवा हे उच्च पद्धतीने देता येईल. त्यामुळे आता आपण मागे राहता कामा नये. आपण सरळ व्हॉलंटिअर झालं पाहिजे. आपल्या सर्व मित्रांना याच्यामध्ये आणलं पाहिजे, आयदर व्हॉलंटिअर म्हणून किंवा डोनेशन साठी सुद्धा. कारण का हा जर का एवढा मोठा 850 कोटी एवढी जर का निधी उभा नाही राहिला तर हे थोडंसं डिले होऊ शकतं. हे वेळेवरच सुरू झालं पाहिजे, याची जबाबदारी आपल्याकडे आहे. तेव्हा आपण सगळेजण व्हॉलंटिअर म्हणून जोडले जाऊयात आणि याच्यामध्ये खूप खूप सहकार्य करूयात. धन्यवाद.